जय श्रीराम, लव जिहाद व गोरक्षण असा बजरंगचा कार्यकर्ता यावर सातत्याने हमले होत आहेत। तसेच लव जिहादमध्ये अनेक महिला व मुली यांना फूस लावून यामध्ये विळखा घालून यांना संपवण्याचा षड्यंत्र असे काही जिहादी लोक करत आहेत। तरी अशा जिहाद्यांना कडक कायदा तर केलाच पाहिजे, त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। तसेच जे कोणी राजकीय पक्ष असतील या संदर्भामध्ये त्यांनीही आवाज उठवला पाहिजे, संसदेमध्ये त्यांनी हा विषय मांडला पाहिजे। नुसतं समाजाचं एखादं मोठं कार्य करून जमणार नाही, तर नेमकं हिंदू समाजावर जे काही अन्याय होत आहे याचे आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। सांगायचा उद्देश म्हणजे नुसतं विकास करून चालणार नाही, तर हिंदू समाजाकडे जे काही दुर्लक्ष होत आहे, अनेक अत्याचार होत आहेत याचाही आपण विचार केला पाहिजे। उदगीर शहरामध्ये सुद्धा असेच अनेक लव जिहादचे प्रकार होत आहेत। आंबेनगर या ठिकाणचीही एक अशीच एक घटना, त्या ठिकाणी बलात्कार एखाद्या हिंदू मुलीवर झालेला आहे, ही आपण या ठिकाणी घ्यायचं आहे। तसेच उदगीर शहरामध्ये 10 तारखेला ठीक संध्याकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। तरी हजारोच्या संख्येने महिला व मुली यामध्ये सामील व्हायचं आहे। तसेच आज या उपजिल्हाधिकारी या ठिकाणी आम्ही जवळपास 15 संघटना एकत्रित येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। तरी सर्वांनी यात सामील व्हावं असं आपणास आवाहन करतो। जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम, जय भीम, जय भीम।